ओम साई सावडे आणि संकेत अभिनगाव. हा गुड शॉट शाबास बरोबर आहे. शतक घेऊन आला तो अनु स्ट्राईकला येतो ओंकार. बघूया कशा प्रकारे मारा करतो तो ओंकार अनुला आणि तो पुढचा चेंडू ओंकारसाठी परत एकदा सूर्यप्रकाश क्षेत्ररक्षण राहिला जरा आणि जिंकलं स्वरूपात एक धाव संख्या झाली ती स्ट्राईकला येतो सुमित सांडे. बघूया कशा प्रकारे मारा करतो तो अनुला परत सुंदर कसा क्षेत्ररक्षण चौकार 3-7 धाव संख्या झाली ती 3-6. मोठा धक्का बसतो ओम साई संघाला सुमितच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी आता कोणता खेळाडू येतो त्याची जागा घेण्यासाठी भाई. बघूया आणि त्या पुढचा चेंडू भाईला बघूया परत संघाकडून आणि छोटीशी धाव काढली. धाव संख्या होती ती 1-8. चेंडू बाकी असताना बघूया स्ट्राईकला परत एकदा कोचिंगसाठी आलेला खेळाडू ओंकार थापरे. बघूया सज्ज आहे संघाची धाव संख्या झाली ती 9. वैयक्तिक स्ट्राईकला परत एकदा ओंकार थापरे सज्ज होते. बघूया 6 चेंडू बाकी आहेत. दोन मारायचे लक्ष ठेव. त्यांचा पहिला चेंडू ओंकारसाठी पहिला चेंडू जिंकल्या स्वरूपात 2 धावा. धाव संख्या बऱ्याच धाव संख्या होती ती 11. काय बघती ओंकारसाठी धाव संख्या झाली ती 1-13. ओपनिंग साठी आलेला ओंकार सुंदरशी बॅटिंग करते आपल्या संघासाठी. किती धावांचा डोंगर रस्ते. बघूया पुढचा चेंडू बघूया पंचांच्या डाव्या बाजून बॉलिंग करतो तो प्रीतम. बघूया कशा प्रकारे बॉलिंग करते ओंकारला आणि परत स्वरूपात धाव होते त्या 1-15. ओम साई संघाचा ओपनर अजूनही मैदानात सुरुवात 2 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. बघूया कशा प्रकारे चेंडू ओंकारसाठी ओंकार सज्ज आहे. बघूया शेवटचा चेंडू आणि मला वाटते आणि बॉल भेट होत आहे. कशा प्रकारे मारा करतो तो सौरभ. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट जातोय. बघूया सौरभ कशा प्रकारे मारा करतो. परत मला तो झेलचा चेंडू की भाई बचाव क्षेत्ररक्षण होतोय. अजूनही श्री गणेश हलवला नाही संघाचा. बघूया पुढचा चेंडू रास्ता पडतो का. मला वाटतंय श्री गणेश झालाय 2 धावेने 2 धावा. परत एकदा राजचा पुढचा चेंडू सौरभ साठी परत एकदा टिकल्या स्वरूपात 1 धाव.
शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातले बघूया कशा प्रकारे मारा करतो तो सौरभ. सुंदरशी बॉलिंग करतो राजाच्या संघासाठी. मला वाटतं परत एकदा डिक्लेअर एक धाव संख्या होती ती 4 पाहिजे 4. 2 बाद 4. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असताना बघूया बिनबाद 4 झालाय. बघूया या बॉलवर किती धावा काढतो तो सौरभ आपल्या संघासाठी सज्ज आहे. बघूया चेंडू टाकला आणि मला वाटते जिंकला स्वरूपात 2 धावा. 6 बॉल सुरू असलेला सामना ओमसाई सावडे आणि संकेत 11 आबिडगाव. सेमीफायनलचा हा आमना सामना आहे. बघूया कोण विजयी होते आणि फायनल मध्ये पात्र होते. साईचा पहिला चेंडू दुसरा चेंडू बघूया कशा प्रकारे मारा करतो तो प्रीतम. सुंदर अशी बॉलिंग करतो तो. एकदा प्रीतमच्या बॅटवर निघाला जिंकला सुरुवात 2 धावा. साहिलचा पुढचा चेंडू आता कशा प्रकारे आता 3 बॉल 9. एक मोठा फटका तरी खावा लागेल 3 चेंडू मध्ये. मला ते हातात क्षेत्ररक्षणाच्या सुंदर आता 2 चेंडू आणि 9 धावा. सामना मला वाटते झुकतोय तो ओमसाई संघाकडे. परत एकदा चाबूक शॉट मारलाय आणि सहकार 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि विजय संघ होते तो ओमसाई संघ आणि